तर नमस्कार मित्र, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर फ्रेंड, आज आहे आपण आपल्या स्वतःच्या वावराकडे. तर बघू शकता घोंगरे या. तर आम्ही आलोय आज नाशिक मारण्यासाठी. तर आपण औषध पण घेतलेलं आहे, बघू शकता बादलीमध्ये आपला सोनू पण आहे. आज पंप आज त्याच्याकडे दिलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे भुईमुग आहे. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर काय तिथं सीताफळाचं झाड आहे, एवढे सीताफळ आहे आता याला. पण अजून छोटे छोटे आलेले बघू शकता. व्हिडिओच्या वारा असल्यामुळे थोडे काळे पडलेले, पण काही विषय नाही, ते क्लिअर होऊन जातील. बघू शकता तुम्ही इथं छान आहे गाईस. तर भरपूर अशी जुनी सीताफळ आहे, हिला भरपूर अशी सीताफळ येतात. तर गाईस, आम्ही लहानपणी या भेंडीच्या झाडाला आहे ना झोका बांधायची इकडं. बघू शकता तुम्ही अजून इथं हे आहे काय वन वटलेलं आहे. बघू शकता इथं आम्ही चराटाला झोक्या बांधायचो, निडं खेळायचो. अजून एक फांटी होती पण ती तुटली वाटतं. हा, जुन्यामध्ये आम्ही लहानपणी इथं आमचं घर होतं, बघू शकता तुम्ही. आणि पुढे जाऊन दाखवत आहे. तर हा गाईचा गोठा होता. म्हणजे भरपूर आम्ही असे लहान होतो त्या टायमाचा विषय गाईस. बघू शकता इथं आम्ही राहायचो कारण की आमची जमीन या डोंगरावरती आहे, सिन्नर तालुक्यामध्ये. बघू शकता ही जमीन आहे आपली, इथून दिसते. तर माझ्या पाठीमाग बघू शकता एक घर होतं. हा इथं अंगण नाही का म्हणतात, दारापुढं अंगण होतं. इथं आम्ही मस्तपैकी खेळायचो, मस्तपैकी या खडकावर जाऊन बसायचो. आणि इथं आमच्या घराचा दरवाजा होता. तर इथं स्वयंपाक रूम होती, पण ती आता काही भरपूर दिवस झाल्यामुळे ते गावात उतरलेलं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या मध्ये. कारण की इकडं वर दगडामध्येच घर बांधायचे जुनी माणसं. आपला सूनबाई माझी इज्जत काढतोय, बघू शकता तुम्ही. काय करणार, लहानपणी आमची इथं नजारा बघू शकता, किती खतरनाक नजारा आहे गाईस. इथून मस्तपैकी आम्ही यायचो, इथं मस्तपैकी दात बीत घासायचो, काही तोंड धुवायचो. इथून नजारा बघायचो, वाव एक नंबर गाईस. तर तुम्हाला नजारा बघायचा आहे का? तर इकडे काय आमची शाळा आहे, बघू शकता. लहानपणी आम्ही जायचो तिकडून पळून इकडून यायचो. तर बघा इथं यायचो या झाडापाशी. इथं भेंडी खाली आम्हाला आमचा सर बसवायचा. इथं आम्हाला या भेंडी खाली बसवायचं. बघू शकता तुम्ही, हे घर आहे इथं. तर इथं भेंडी खाली बसवायचा. आणि आता नवीन इकडे झालेली आहे शाळा, बघू शकता. छान आहे गाईस. तर इथं आम्ही मस्तपैकी या खडकावर बसायचो, बघू शकता तुम्ही. या खडकावर बसायचं आम्ही इथं. परत या आता नंतरचं झाड आहे सीताफळीचं. तर इथं मस्तपैकी बसायचं. इथं मस्त असं थंडगार वातावरण राहायचं, मस्तपैकी इथं बसायचो. हे झाड पण आता 2-3 वर्षापूर्वीचं आहे. तर खूप छान असं जुन्या आठवण आहे गाईस. तर आमचं लहानपणचं आठवणच वेगळं आहे, कारण की इथं जंगलामध्ये वर राहायचं. म्हणजे इथं अजिबात घर नाही, त्याची इथून भरपूर बघू शकता. इकडं घर आहे ते आमचं, फक्त आमचं एकच इकडं घर होतं, बाकीचे सगळे इकडं राहायचे. इथं बघू शकता इकडं घर आहे, अजून इकडं पण आहे, बघू शकता इकडं घर आहेत ते. तर काय विषय नाही घ्यायचा, आता घेऊ आपण नाशिक मारून. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा, कारण की आता आपल्याला हे औषध पंप आणलेलं आहे आपल्याला. नाही तर आपण असंच शेती करतो नाही का, शिमला मिरची वगैरे याची. पण आता आलो आहे गावाकडे, तर म्हणलं आता मस्त नाशिक मारू. काही विषय नाही. इथं आमचा जिरा आहे, आम्ही इथून पाणी प्यायचं तुम्हाला तर पण दाखवणार आहे. तर ये झाडाचे नाही का, ते चाफ्याचं झाड आहे गाईस. हे फार भरपूर जुनं आहे, कारण त्याला अजून काहीच झालेलं नाही. बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून, अजून काहीच झालेलं नाही त्याला, पूर्ण जसं आहे तसंच. आता याचा आम्ही उभे करणार या सोनबाईच्या लग्नाला. ते नाही का त्या मंडोळ्या बांधिते त्याला, आपण आम्ही याच्यावरती वर चढून मस्तपैकी बसायचं. पण आता ते फार पूर्ण हे झालेलं आहे, बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. अशा प्रकारे वरती पण बघू शकता हिरवगार असे छान आहे. तर आम्हाला पाणी पिण्यासाठी इथून न्यायचं, बघू शकता. नाही रे, अरे आता काय बघू शकता इथं किती छान पाणी, फिल्टरपेक्षा एक नंबर पाणी आहे गाईज. बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. इकडं पण बघू शकता शेवळ आहे थोडं, कारण इथं पूर्ण आम्ही साफ करून मस्तपैकी घ्यायचो. पण एवढं थंड पाणी असायचं हे एकच नंबर. बघू शकता डायरेक्ट या जंगलामधून हे होऊन येतंय, फिल्टर होऊन नाही का असं. छान आहे गाईज पाणी, बघू शकता तुम्ही, एकदम नितळ आहे. पण हे पूर्ण असं साफ केल्याच्या नंतर हे होऊन जाते नाही का, थोडा त्याला शेवळ आलेलं आहे. पण काही विषय नाही, आनंदच वेगळा आहे जंगलामध्ये पाणी पिण्याचं. सुनबाई तुला कसं काय वाटतं आपण आपल्या शेताकडे आलेले? हा
अरे नीट बोल. तो म्हणतो चांगलं वाटतंय, पण कसं वाटतं असं. इथं लय मोठं झाड होतं पहिल्या काळामध्ये याचं, काय म्हणते ते काय माहीत नाही. बघू शकते इथं सीताफळीचं झाड छान आहे, काही विषय नाही. तर काहीच आजचा ब्लॉग इथंच संपव. आणि तुम्हाला दुसरा ब्लॉग बघायचा असेल भुईमुगाल तर नाशिक महाराज, तो पण बघा यूट्यूबवरती सर्च करून. तर तोपर्यंत बाय बाय.